Download the ZEE5 app now. झी मराठीवरील लक्ष्मी निवास ही मालिका ट्विस्टमुळे कायम चर्चेत असते. जयंत आणि जान्हवीची जोडी प्रेक्षकांना आवडली तरी जयंतच्या विक्षिप्तपणावर प्रेक्षक कमेंट करताना दिसतात. या दोघांचा संसार सुखाचा कधी असेल असा प्रश्न पडलेला असतानाच आता मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट येतोय. या मालिकेचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. जान्हवी माहेरी जाऊ नये म्हणून जयंतने तिला घरामध्ये कोंडून ठेवलंय. जान्हवीला भेटण्यासाठी मंगल तिच्या घरी आलीये. जयंतच्या घराला पासवर्ड असलेलं डिजिटल लॉक असतं. मंगलाला याबद्दल काहीच माहिती नसतं, त्यामुळे ती डिजिटल लॉकवरचे कोणतेही नंबर दाबते. यानंतर घरातला सायरन वाजतो आणि मंगलचं तोंड दाबून तिला कोणीतरी मागच्या मागे घेऊन जातं. या व्यक्तीचा चेहरा प्रोमो मध्ये पाहायला मिळत नाहीये, पण दुसरीकडे जयंतच्या मोबाईलवर सीसीटीव्ही फुटेज दिसत असल्यानं मंगल घरी आल्याचं त्याला समजतं. मंगला तिचं तोंड दाबल्यावर जोरजोरात जानू जानू म्हणून ओरडत असते. जान्हवीला नेमकं काहीतरी घडतंय याचा थोडाफार अंदाज येतो, म्हणून ती सुद्धा दाराजवळ येते आणि रडायला लागते. मंगला कशीबशी त्या घरातून निसटून रडत रडत थेट लक्ष्मी निवास मध्ये येते. मंगला घरी येत मारलं ग आई, मला मारलं. आई अगं तुझी जानू पण अशीच मरणार असं लक्ष्मीला सांगते. ते ऐकून लक्ष्मीला धक्का बसतो. ती श्रीनिवासला घेऊन लगेच जान्हवीच्या घरी जायचं ठरवते. एवढा मोठा बंगला आहे. जानू जानू ते हँडल पण नाहीये तिथे. काय आहे एवढे नंबर्स आहे त्याच्यावर. मी जानूला फोन लावते. काय झालं? जानू मारलं का मला मारलं. तुझी जानू अशीच मरणार. आता जयंतची विकृती लक्ष्मी आणि श्रीनिवासच्या समोर येईल का ते मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळेल. दरम्यान मालिकेमध्ये काही दिवसांपूर्वी श्रीनिवासचा अपघात झाला होता, ज्यामुळे जान्हवी प्रचंड अस्वस्थ झाली होती. पण जयंतला ते सुद्धा पटलं नाही. त्याने मुद्दामून स्वतःच्या हातावर काचेचा ग्लास फोडून घेतला, जेणेकरून जान्हवी त्याला सोडून माहेरी जाणार नाही. तर या मालिकेच्या कथानकावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज. Download the ZEE5 app now.